जाऊन ही लिपी जी आहे ती लिपी थाई लिपीला निर्माण करते. आज आपण ज्या भारताला पाहतो खूप गरीब, खूप आपण असं हे म्हणजे पाहतो, पण जर चीनच्या लोकांना विचारलं भारताला बद्दल तर ते भारताला म्हणायचे वेस्टर्न पॅराडाईज. काय म्हणायचे? वेस्टर्न पॅराडाईज. आणि जेव्हा शुआनझांग भारतामध्ये आला, त्या शुआनझांगमुळे आपल्याला भारताचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? जर शुआनझांगने जर येऊन ठेवलं असती सुयुकी तर भारतामध्ये बुद्ध झाला हे पण आपल्याला माहित नसतं. मोठा इतिहास आहे बुद्ध धर्माच्या देशामध्ये. 3 मित्र होते. एक होता जेम प्रिन्सेप, त्यात दुसरा मित्र होता आणि एक तिसरा मित्र होता. तिघे मित्र अभ्यास करायचे. ही जी धम्मलिपी आहे ती धम्मलिपीचं आकलन झालं नव्हतं तेव्हा, पण एक शब्द दिसायचा आपल्याला, हा नाशिकच्या केवलमध्ये पण दिसेल, दानंग. तर त्याला हा पहिले शब्द मिळाला द, कारण हा द दिसताना सगळ्या लिनांमध्ये तुम्हाला दिसेल हा शेवटी शब्द, आणि वाचण्यासाठी खूप सहज शब्द आहे दानंग. त्याला दानंग शब्द समजला, पण पूर्ण लिपी त्याला खोलता आली नाही. तर ती लिपी त्याने कशी खोलली? तर त्याचा एक मित्र होता तो तिबेटी भाषा हे करायचा, अभ्यास करायचा. एक मित्र होता चायनीज, एक मित्र होता आपलं संस्कृत भाषा. तर त्याच्यामध्ये एक शब्द मिळायचा, एक फॉर्म्युला मिळायचा, हे धम्मा हेतू पब्भवा तेसंग हेतू तथागतो आहो तेसंगच निरोधो एवं वादी महासमनो. त्याला वाटलं की हा हे जे प्रत्येक याच्यावर हेच काहीतरी एक पॅटर्न रिपीट होताना दिसायचं. आताही दिसतं. आताही जर तुम्ही आपण एक्सकॅव्हेशन केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला जिथे तिथे मिळतो. तर त्याने हा फॉर्म्युला घेतला आणि लावून बघितला तर पूर्ण जी लिपी आहे ती लिपीची उकल झाली. मग नंतर भाषाशास्त्रज्ञांनी बघितलं की ही लिपी जी आहे ही लिपी भारतातल्या ज्या सगळ्या लिपी आहेत, तेलुगू पासून ते तमिळपर्यंत, तमिळ पासून ते देवनागरी पर्यंत सगळ्या लिपींची जननी कोण आहे? धम्मलिपी आहे. ह्या ज्या भाषा आपल्याला दिसतात बंगाली पासून तर उडिया पर्यंत, याची जननी कोण आहे? पाली भाषा आहे. याचे एव्हिडन्सेस आहे. आणि आता तुम्हाला एक अजून विशेष गोष्ट सांगतो मी. ही जी पाली भाषा आहे ना बंधू आणि भगिनींनो, आता जे विद्वान आहेत भाषेचे ते असं म्हणतात की पाली भाषा कदाचित बुद्धाने निर्माण केली असेल. कसं? कारण तेव्हा त्या मध्य भारतामध्ये, मध्यम देशामध्ये अनेक लोक अनेक भाषा बोलत, आणि बुद्धाला आपली जे शिकवायची असेल तर ह्या सगळ्या भाषेतून जे शब्द घेऊन एक शब्दावली निर्माण करून भगवंताने पाली भाषा निर्माण केली असं म्हणतात. आणि काही विद्वान असं म्हणतात की पाली भाषेमध्ये द्रविडियन शब्द सुद्धा मिळतात. कुठले शब्द मिळतात? द्रविडियन शब्द सुद्धा मिळतात. म्हणजे पाली भाषा ही एवढी विलक्षण भाषा आहे की त्याच्याबद्दल आपण जेवढं बोललं तेवढं कमी आहे. मी तुम्हाला असंही सांगतो, कारण हा जो देश आहे, ज्या देशाचा निर्माता कोण आहे? अशोक, फर्स्ट फाउंडिंग फादर ऑफ इंडिया. बाकी सगळी मायथॉलॉजी आहे, काही एव्हिडन्स नाहीत त्याचे, आपल्याला त्याचे एव्हिडन्स मिळत नाही. पण अशोकाच्या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला एव्हिडन्स मिळतात, लिखित स्वरूपात मिळतात. आणि आपल्याला असं सिद्ध होतं की हा देश जो आहे, दिस कंट्री बिलॉंग्स टू हुम? बिलॉंग्स टू हुम? हा देश कोणाचा आहे? हा देश बौद्धांचा आहे. ह्या देशामध्ये जी संस्कृती निर्माण केली ती बौद्धांनी निर्माण केली. आणि ह्या संस्कृतीबद्दल ग्रीक देशामध्ये सुद्धा प्रचलित होतं. ह्या ज्या नाशिकच्या लेण्यांमध्ये एक लेणी बांधण्यामध्ये यवनाचं नाव आहे. यवन म्हणजे कोण? यवन म्हणजे कोण? ग्रीस मधून आलेला माणूस. त्याने इथे एक लेणी बांधण्यासाठी पैसे दिलेले आहेत. आणि तुम्ही बौद्ध लेण्यांना असं साधारण समजू नका. ह्या ज्या लेण्या आहेत धम्म प्रचाराचं केंद्र होतं, पण त्यासोबतच खूप मोठे ट्रेडिंग सेंटर होते. काय सेंटर होते? ट्रेडिंग सेंटर. असे एव्हिडन्स मिळालेले आहेत की बँकिंग करणारे भिक्षू होते. एवढ्या मोठ्या लेण्या बांधण्यासाठी तुम्हाला किती फायनान्शियल मॅनेजमेंट करावं लागत असेल की नाही? ह्या ज्या लेण्यातले जे भिक्षू होते ते लोकांना बिझनेस करण्यासाठी पैसे द्यायचे. लोकांना बिझनेस करण्याचे मर्चंट्स होते, त्यांना बिझनेस करण्यासाठी पैसे द्यायचे असे उल्लेख आहेत. आता पैसे देण्याचे जेव्हा निर्माण होतात तेव्हा काही ना काही तुम्हाला अकाउंटिंग लागते, बिझनेसच्या काहीतरी मॅनेजमेंट टेक्निक लागतात. आता हे अकाउंटिंग बघा किती वर आहे बुद्धिस्ट लोकांचं. शून्य, तो ना शून्य, ह्या शून्याचं मॅथमॅटिकल यूज सर्वप्रथम बौद्धांनी केलं. याचा दाखला आपल्याला पाकिस्तानमध्ये मिळतो. पाकिस्तानमध्ये बक्षाली नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक मॅन्युस्क्रिप्ट सापडली. त्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये पहिल्यांदा उल्लेख आहे शून्याचा ॲज अ प्लेस होल्डर. जर तुम्ही गणिताचे विद्यार्थी असाल तर शून्याचं ॲज अ प्लेस होल्डर म्हणून पहिला उल्लेख आपल्याला हा बौद्ध
मॅन्युस्क्रिप्टमध्ये सापडते, बक्सालीमध्ये. आणि ती मॅन्युस्क्रिप्ट आजही ठेवलेली आहे. कोणी ठेवलेली आहे? इंग्लंडमध्ये ठेवलेली आहे. तर आपण शुआनझांगवर होतो. तर शुआनझांगला अशी खात्री होती की भारतामध्ये खूप मोठे मोठे विद्यापीठ आहेत आणि आपण भारतामध्ये जाऊन जे आहे ते खूप साऱ्या गोष्टी अवगत कराव्या आणि आपल्या देशामध्ये घेऊन जावं. शुआनझांग आपल्यासोबत एक खूप मोठी टेक्नॉलॉजी पण घेऊन गेला की चायनामध्ये. चायनामध्ये पब्लिक पार्क नावाची कल्पना नव्हती, भारतामध्ये होती. पब्लिक हॉस्पिटल नावाची कल्पना नव्हती. रोड हायवेची कल्पना नव्हती. सराई जे आपण पाहतो ते अशोकाने निर्माण केला 25 किलोमीटरवर, बिझनेस प्रमोट व्हावा म्हणून. तर हा भारतामध्ये एक टेक्नॉलॉजी घेऊन गेला. ती टेक्नॉलॉजी होती व्हाईट गोल्ड. काय असेल व्हाईट गोल्ड? साखर. ऊसापासून साखर निर्माण करणे म्हणजे साधी टेक्नॉलॉजी नव्हती. आणि चीनमध्ये साखर निर्माण करण्याची टेक्नॉलॉजी हा शुआनझांग भारतामध्ये निर्माण होऊन गेला. आणि असं म्हणतात की चीनमध्ये जे बौद्ध साहित्य आहे ते 1000 वर्ष ट्रान्समिशनमध्ये होतं. जे भारतामधून नष्ट झालं ते आजही चीनमध्ये सुरक्षित आहे. आजही चीनमध्ये सुरक्षित आहे. असं म्हणतात की जर चीनी बौद्ध साहित्य जर आपण एकावर एक ठेवलं तर असं म्हणतात की 80 मजली बिल्डिंग होईल. एवढं मोठं विशाल साहित्य तिथे आहे चीनमध्ये. तर मी ह्या चीन देशाचे उल्लेख यासाठी करतो कारण आपल्याला बाकीच्या देशांबद्दल माहित आहे नाही का. आपल्याला श्रीलंकेबद्दल माहित आहे, बर्माबद्दल माहित आहे. बर्माबद्दल पण एक खूप मोठा उल्लेख आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये, तो पण तुम्हाला सांगेल मी. तुम्हाला माहिती आहे आपण खूप लोक विपश्यना शिबिराला जातो आणि गोयंका एका माणसाचा उल्लेख करतात, जस्टिस सून. ह्या जस्टिस सूनने गोयंकाजींना सांगितलं होतं की तू जाऊन विपश्यना कर. आता जस्टिस सून हा बाबासाहेबांचा मित्र होता, आपल्याला ठाऊक आहे का? ठाऊक आहे का आपल्याला? हा जो जस्टिस सून आहे हा बाबासाहेबांचा एवढा परम मित्र होता की ह्या मित्राने बाबासाहेबांना असं म्हटलं की जर तुम्हाला बुद्ध आणि धम्म छापण्यासाठी जर पैसे कमी पडत असेल तर मी देईल. हा एवढा मोठा जस्टिस सून. आणि खूप गोष्टी आहेत की बाबासाहेबांनी जगाच्या याच्यामध्ये काय काय केलं, कसं काय केलं, WFP कॉन्फरन्समध्ये काय झालं आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा काय योगदान होता. जे आपण म्हणतो ना वर्ल्ड मिशन, आपल्या बंधूंनी उल्लेख केला, पण वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट वॉज ऑलरेडी कमिंग अप ॲज अ वर्ल्ड मिशन. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय भूमिका केली अदा, पहिल्या कॉन्फरन्स पासून तर शेवटच्या कॉन्फरन्सपर्यंत, काठमांडू कॉन्फरन्सपर्यंत 56च्या काय काय बाबासाहेबांनी केलं, 1954 मध्ये काय केलं, कशी भाषणं दिली. आज ती भाषणं आपल्याकडे उपलब्ध आहेत. 1950 मध्ये बाबासाहेबांनी WFP मध्ये काय भाषण दिली ते भाषण आपल्याकडे आहे. बाबासाहेबांना बुद्ध धर्माची खूप सखोल अशी समज होती, खूप सखोल. एवढी सखोल होती की बाबासाहेबांची जी दृष्टी आहे ती पाहू शकत होती की ह्या जगामध्ये काय होणार आहे. तुम्हाला विचार करा, चीनमध्ये बौद्ध धर्म होता, बर्मामध्ये बौद्ध धर्म होता, व्हिएटनाममध्ये बौद्ध धर्म होता, तरी तिकडचे सगळे लोक कुठल्या वादाकडे धावायचे? कुठल्या वादाकडे धावायचे? साम्यवादाकडे, मार्क्सवादाकडे जायचे. बर्मामध्ये सुद्धा, बर्मा जेव्हा इंडिपेंडंट झाला तेव्हा बर्मामध्ये बुद्धिस्ट राज्य होतं. बर्मा वॉज अ बुद्धिस्ट कंट्री. आणि त्या बर्माच्या गव्हर्नमेंटने ठरवलं होतं की आम्ही जगामध्ये, भारतामध्ये सुद्धा बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसार करू. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी. त्यांनी असं ठरवलं आणि स्वतःच्या देशाच्या फंडमधून त्यांनी बुद्ध शासना कौन्सिल निर्माण केली होती. आणि बाबासाहेबांनी 2 मेमोरंडम सबमिट केलेले आहेत की भारतामध्ये बौद्ध धर्म येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि बुद्ध शासन कौन्सिल कशी मदत करेल. त्याच्यामध्ये खूप मोठा कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे जो तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि मला असं वाटतं की आपण तो लक्षात घ्यावा. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये जर बौद्ध धर्म आणायचा असेल तर सोशियल आणि इकॉनॉमिक, इथिकल गोष्टीकडे आपल्याला भर दिल्या पाहिजे. इफ वी वॉन्ट टू रिवाइव बुद्धिझम इन इंडिया, वी शुड प्रेझेंट द बुद्धिझम इन सच अ वे दॅट इट विल अपील टू द पीपल. आणि मग एक खूप कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे की बुद्ध धर्माचा भारतामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी आपण अभिधम्म आणि मेडिटेशनवर भर देता कामा नाही. आता बाबासाहेबांनी काय म्हटलं की भारतामध्ये जर बौद्ध धर्म आणायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारे प्रेझेंटेशन करावं लागेल. आपण अशा प्रकारे प्रेझेंटेशन केलं तर रिवायवलसाठी थोडा त्रास होईल. आता बाबासाहेब आंबेडकर प्रेझेंटेशनबद्दल बोलले. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रॅटेजी असते, कुठल्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीवर भर नाही द्यायला पाहिजे. याचा अर्थ असा होता का की बाबासाहेब आंबेडकरांनी अभिधम्म नाकारलं? याचा अर्थ असा होतो का की बाबासाहेबांनी समाधी नाकारली?
विचार करा. याचा अर्थ असं होत नाही. पण याचा अर्थ काय होतो की आपल्याला भारतामध्ये जर बुद्ध धर्माला रिवाईव्ह करायचं असेल तर आपल्याला इथल्या बहुजन समाजाकडे लक्ष द्यावं लागेल. कारण हा बहुजन समाज, बॅकवर्ड क्लासेस आणि डिप्रेस्ड क्लासेस आर रेडी टू बिकम बुद्धिस्ट. कारण बाकी लोकांना धर्मामध्ये येण्यामध्ये काही इंटरेस्ट नसेल, पण जे बॅकवर्ड क्लासेस आणि जे अनटचेबल क्लासेस आहेत त्यांना धर्मामध्ये येण्यासाठी इंटरेस्ट असेल. कारण भारताच्या इतिहासामध्ये बुद्धा हॅज इमर्ज्ड ॲज अ सिम्बॉल ऑफ रिव्हॉल्युशन. तुम्हाला माहित आहे की आपण बौद्ध झालो 1956 मध्ये. त्यापूर्वी तमिळनाडूमध्ये आपला खूप मोठा एक पुढारी होता, अयोध्यादास. श्रीनिवास हे बाबासाहेबांचे सहकारी होते. ही वॉज ऑलरेडी बुद्धिस्ट. PL नरसू, लक्ष्मी नरसू तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याच्या पुस्तकात जगभरात गाजत होत्या. तर आपल्या समाजामध्ये आपण पाहिलं तर दक्षिण भारतामध्ये आपले लोक जे आहेत ते बुद्धांना मानणं त्यांनी सुरू केलं होतं. कन्व्हर्जनचं काम सुरू केलं होतं. नॉर्थ इंडियामध्ये एक भिक्षू बोधानंद होते. ते म्हणजे खूप खालच्या ब्राह्मण समाजामधून आले होते, पण त्यांची जी पूर्ण विचारधारा होती ती बहुजन विचारधारा होती. आणि ते शब्द पण वापरायचे बहुजन शब्द. UP मध्ये अजून एक खूप मोठा माणूस होऊन गेला, त्याचं नाव आहे चंद्रिका प्रसाद जिज्ञासू. हा कोळी समाजातला होता, पण याने 1960 मध्ये बहुजन कल्याण प्रेस ची स्थापना केली होती आणि हा बौद्ध होता. हा बोधानंदांसोबत काम करत होता. बोधानंदाची जे पुस्तक आहे मूल निवासी भारत म्हणून एक मूल निवासी आर्य और मूल निवासी भारत, मूल निवासी म्हणून एक शब्द त्यांचे पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. हा बौद्ध भिक्षू बाबासाहेबांना पहिल्यांदा कुठे भेटला असेल?